नाश्त्याला किंवा चहाच्या वेळेस नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो. काहीतरी वेगळं असं हवं असतं. यासाठी इथे आपण एक वाटीभर रवा घेतला आहे. अर्धी वाटी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर बारीक चॉप केलेला टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि कोबी घेतलेला आहे, बारीक कट करून किसून घेतलेला आहे. त्यानंतर लाल तिखट, हळद, चाट मसाला टाकून घेतला आहे, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेतले आणि 1 वाटीभर ताक टाकून घेतले. आपण लसूणाची कांडी आपण किसून टाकली. त्यानंतर 1 वाटीभर आपण इथं पाणी घेतलं आहे. ते पाणी आपण यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. खूप घट्टसर वाटलं तर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. बॅटर आपल्याला 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवायचं आहे. गॅसवर तवा ठेवून तवा गरम करून तेल सोडायचं आहे आणि हवे त्या आकारामध्ये तुम्ही याचे थालीपीठ म्हणा किंवा पॅनकेक म्हणू शकता. दोन्ही साईडने मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे. दह्यासोबत याचा आस्वाद घ्या. अतिशय अशी चविष्ट असे तयार होतात. बघा, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये.